तुम्हाला वाटतंय का आपली सगळी आयुष्य खूप सुरक्षित आहेत असं? देव असतील तरच तुला सुरक्षितता मिळते. तू जर जरा जरी चुकलास तर तुला काहीच सुरक्षितता नाही. तुझ्या खात्यातील पैसे चोरीला जाणं ही मोठी समस्या नाही, ही माझ्यात आहे. तुझ्याबद्दल वाईट बातमी पसरवणं ही मोठी समस्या नाही, कारण आता मॉर्फिंग नावाची गोष्ट आली आहे. तू काहीतरी बोलतोस, पण ते लोक तुझ्या तोंडातून, तुझ्याच आवाजात, तुझ्याच बोलण्यासारखं काहीही बोलू शकतात. मग तू कधीही न बोललेली वाक्ये तुझ्याकडून बोलवली जातात. सावध रहा, तुला देवाची सुरक्षा हवी आहे. म्हणूनच इस्रायलचा देव यहोवा यांच्या पंखाखाली येणारा तू सुरक्षित आहेस असं म्हणतोस. टाळ्या वाजव आणि देवाची स्तुती कर. सगळं फसवणूक आहे. फसवणूक, फसवणूक, फसवणुकीच्या जगात आहोत आहोत. तुझे पाय घसरू नयेत, तुझी पकड सुटू नये, तुला काही वाईट घडू नये, तुझे पाय अडकू नयेत अशी प्रार्थना. तुला वाचवणारा देवच आहे. म्हणूनच आपल्याला देवाची मदत मिळवावी लागते. देवाची भीती असेल तर तू कशाला घाबरशील? भीतीचं जग कोणतं? हे पूर्णपणे प्रेम आणि आनंदाने भरलेलं आहे.